गोष्टींचा कट्टा चॅनलवरील गोष्टी तुम्हाला आवडतात का? आवडत असतील तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला छान छान गोष्टी ऐकायला मिळतील. आज आपण ऐकूयात कावळा आणि कोल्हा ही गोष्ट. एक कावळा असतो, तो उडत उडत चाललेला असतो. त्याला खूप भूक लागलेली असते आणि त्याला काय सापडतो? एक पोळीचा रोल सापडतो. तो खूप खुश असतो. तो काय करतो? तो पोळीचा रोल चोचीत धरतो आणि झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो. तो खूप खुश असतो की आता आपण हा रोल खायचा. तेवढ्यात तिथून कोण चाललेला असतो? एक लबाड कोल्हा. आणि तो लबाड कोल्हा बघतो त्या कावळ्याकडे. त्याच्याकडे चोचीमध्ये असतो पोळीचा रोल. तो कोल्हा म्हणतो, आपण या कावळ्याला गोड बोलूयात, म्हणजे तो चोच उघडेल आणि तो रोल खाली पडेल आणि आपण तो खाऊन टाकूयात. म्हणून तो त्या कावळ्याला म्हणतो, अरे तुझा आवाज किती छान आहे. मग कावळा शांत राहतो. मग कोल्हा म्हणतो, अरे खरंच बोलतोय मी, तुझा आवाज आम्हाला सगळ्यांना आवडतो. मग तरी कावळा शांत असतो. मग कोल्हा म्हणतो, अरे काल मला मैना भेटली होती. मैना म्हणली की कावळ्याचा आवाज माझ्यापेक्षा छान आहे. मग कावळ्याला खरंच वाटतं आणि तो चोच उघडतो आणि काव 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 ओरडायला लागतो. मग त्याच्या चोचेमध्ये जो पोळीचा रोल त्याने धरलेला असतो तो खाली पडतो. आणि मग तो कोल्हा काय करतो? तो रोल आपल्या तोंडामध्ये धरतो आणि तो हसायला लागतो त्या कावळ्याला. तो कावळा खूप नाराज होतो. म्हणतो, हा आपल्याशी खोटं गोड बोलला आणि आपला रोल ह्याने आपल्याकडून घेतला. मग तो कोल्हा तो रोल आपल्या तोंडात धरून तिथून निघून जातो. मग कावळ्याला खूप पश्चाताप होतो. गोष्टीचं तात्पर्य आहे, खोट्या गोड बोलणाऱ्या लोकांच्या मोहात पडू नये. अतिस्तुती करणाऱ्यापासून सावध राहावे. गोष्ट आवडली का? आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.